नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. अज्ञातांनी केली एसटीवर दगडफेक, महिलेला धक्का न लागता बसच्या काचा फोडल्या. चिखलामुळे स्कूटीसवार महिला घसरून पडली. अपघाताचा गैरसमज झाल्याने संतप्त अज्ञातांचा एसटीवर हल्ला. आज दिनांक 7 शुक्रवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात एका गैरसमजातून एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. चिखलामुळे स्कूटीसवार महिला घसरून पडल्याचा अपघात एसटी बसच्या धडकेमुळे झाल्याचा समज झाल्याने काही अज्ञातांनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. मात्र महिलेला एसटीचा कोणताही धक्का लागला नसल्याचं बस वाहकांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. संध्याकाळी जालना बस स्थानकातून पैठणकडे जाणारी MH20BL 2014 क्रमांकाची एसटी बस शहरातून पुढे जात असताना एका पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने समोरून जाणारी स्कूटीस्वार महिला घसरून रस्त्यावर पडली. तिच्या काही अंतरावरच एसटी बस येत होती. महिला पडल्याचे पाहता चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ थांबवली. मात्र आजूबाजूला उपस्थित काही नागरिकांना एसटी बसच्या धडकेमुळे महिला पडल्याचा गैरसमज झाला. या गैरसमजातून काही अज्ञातांनी संतापाच्या भरात एसटी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या आणि एसटीचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसटी बस पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी बसचे वाहक वासुदेव वरगणे यांनी सांगितलं की महिला चिखलामुळे स्वतः घसरून पडली होती. एसटी बसचा तिला कोणताही धक्का लागलेला नव्हता. मात्र नागरिकांच्या गैरसमजातून काही अज्ञातांनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दगडफेक करणाऱ्या अज्ञातांचा शोध घेत आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.